एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 39. जया नामना रूपना गुण काही, जया देहवी देहना भास नाही, बहु तारिले हस्त ठेवोनी माथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. वामकुक्षी आटोपून नाथ महाराज श्रीहरी 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 असं म्हणत उठले. आजचा दिवस तसा महत्त्वाचा होता. आजच्या शुभमुहूर्तावर श्रीमद भागवताच्या 11 स्कंधावर प्राकृतात टीका सांगायची होती. हेच भागवत पुराण आजपासून सांगायला सुरुवात करायची होती. मंदिराच्या सभामंडपात बैठकी घातल्या जात होत्या. दाराला आंब्याचे डहाळे बांधले जात होते. चौरंग पाना फुलांनी सजवला जात होता. ग्रंथपूजेसाठी पूजा साहित्याची जुळवाजुळव चालू होती. सभामंडपात आंब्याची तोरणं बांधली जात होती. नाथ महाराज बसणार असलेल्या व्यासपीठाला तर अक्षरशः पाना फुलांचा मंडपच घातला जात होता. उद्धव आणि उत्साही श्रोतृवृंदातील काही मंडळी ही सारी कामं मोठ्या तत्परतेनं पार पाडत होती. श्रीमद भागवताच्या निमित्तानं जणू भगवंताचंच आगमन व्हायचं होतं. तसा विजयी पांडुरंग इथे विराजमान झाला होताच, पण आता भागवताच्या रूपानं श्रीकृष्ण पावणेरा येणारा होता. धुपाचा वास सर्वत्र दरवळू लागला. आता धूप लावला म्हणल्यावर काय हो, अतिशय प्रसन्न वातावरण. श्रीमद भागवताच्या 11 स्कंधात मुळात 1367 संस्कृत श्लोक, त्यावर प्राकृतात ओव्या करायच्या म्हणजे विषय प्रतिपादनाच्या दृष्टीनं विस्तार होणारच. हे कार्य साधं नव्हतं, सोपंही नव्हतं आणि चटकन आटोपणारंही नव्हतं. त्याला सातत्य हवं, चिकाटी हवी, श्रद्धा हवी, शिवाय बैठकही हवीच. पण श्रोतृवृंदाचा उत्साह इतका अपूर्व होता की हा 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 म्हणता त्यांनी मंदिराचं जणू पुष्पवाटिकेत रूपांतरच केलं. वक्त्याच्या पाठीशी विजय पांडुरंग आणि समोर जनता जनार्दन. मग काय विचारता, त्याला स्फुरण न चढेल तरच नवल ना. भरजरी रुंद काठाचा लाल चुटुक पितांबर नेसून एकनाथ महाराज धीम्या पावलानं सभामंडपात आले. भव्य कपाळावर गंध रेखलं होतं. त्याखाली अबीर बुक्क्याचे टिपके लावले होते. गळ्यात 3 पदरी सुवर्ण गोफ आणि तुळशी माळ रुळत होती. देवाचा हा भाट त्रैलोक्य सुंदराच्या वैभवाला साजेसाच साज असा चढवला होता. कार्यसिद्धीसाठी एकनाथांनी मनोमन पांडुरंगाला नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या बोटातली मोहरेची अंगठी आणि सल्ले लकाकले. देवादिदेवा करता करविता तूच आहेस, मी निमित्त मात्र आहे असं म्हणून नाथ महाराज व्यासपीठाजवळ आले. त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथाला नमस्कार करून त्यावर तुळशीपत्र आणि फुलं वाहिली, उदबत्ती ओवाळली आणि व्यासपीठाला नमस्कार करून ते मोठ्या विनयानं स्थानापन्न झाले. त्याबरोबर जनसमुदायानं पांडुरंग हरी, वासुदेव हरी, गोपाल कृष्ण भगवान की जय असा उच्च स्वरात जय जयकार केला. नाथांनी भक्तियुक्त अंतःकरणानं ग्रंथावरचं रेशमी आवरण बाजूला केलं. एखादी रत्नपेटी उघडावी इतक्या हळुवारपणे त्यांनी ग्रंथाचं पहिलं पान उघडलं. आता शब्दरूपी रत्नांची उधळण व्हायची होती. डोळे मिटून नमस्कार करून बसलेली नाथांची आकृती म्हणजे प्रत्यक्ष पवित्रतेचा पुतळाच. लता पल्लवांच्या मंडपात बसलेला हा पुरुषोत्तम आता जगत नियंत्या पुरुषोत्तमाचं गुणवर्णन करणार होता. त्याच्या मुखातून स्त्रवणाऱ्या अमृतवाणीचे कण झेलायला श्रोतृवृंद चातकाच्या तत्परतेनं खोळंबला होता. आजचे श्रोते केवळ श्रवणासाठी आले नव्हते, तर त्यातले काही श्रोतेही अमृतवाणी अक्षरांकित करायच्या तयारीनं आले होते. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचा लेखक एकमेव सच्चिदानंद बाबाच होते. पण आज
ह्या श्रीमद भागवताचे लेखकू एकापेक्षा अधिक होते. एकनाथांच्या मुखातून नाद ब्रह्म साकार झाले. श्री गणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो श्री जनार्दना. नाही भव अभव भावना, न देखो मी तूपणा. नमन श्री चरणा सद्गुरु राया. सभा मंडपातल्या महाद्वारातून एक अनोळखी व्यक्ती आत आली आणि त्याबरोबर गंध सुगंधांचा दरवळ आसमंतात पसरला. म्हणून लोकांनी झटकन महाद्वाराकडे पाहिलं तर तेजानं प्रवेश करावा असा सर्वांना भास झाला. 20-22चा सुदृढ बांध्याचा एक तरुण आत आला. त्याचा वर्ण सावळा पण अंगकांती तेजस्वी होती. त्याचे काळे भोर टपोरे भाव स्पर्शी डोळे जणू उमललेली 2 कृष्ण कमळच. गुडघ्यापर्यंत नेसलेलं धोतर, ढगळ सैल अंगरखा, डोक्यावर कान झाकणारी लाल कानटोपी असा त्याचा बावळा वेश होता. त्याच्या मळक्या पोशाखावरून आणि आगळ्या वेगळ्या वेशावरून तो इकडच्या प्रांतातला नसावा, तो फार लांबून आलेला असावा असं सगळ्यांना वाटलं. आत आलेला तो नवयुवक श्रोत्यांच्या मधल्या पायवाटेवरून थेट पुढे आला आणि नाथांच्या डाव्या हाताला असलेल्या खांबाला टेकून बसला. आपलेच गुडघे त्याने हाताच्या मिठीत असे घेतले. गुडघ्यावर हनवटी टेकवली होती. तो नाथांकडे एकटक पाहत बसला आणि पाहता पाहता श्रवणात तल्लीन झाला. पुराण संपलं. आरती झाली. आजचा पुराण कथनातला रंग काही वेगळाच होता. नाथांच्या वाणीतली प्रासादिकता अधिक पवित्र वाटत होती. चला सुरुवात तरी छान झाली ना. जो तो समाधानानं अगदी हास्य मुखानं म्हणत होता. उद्धवानं मागल्या आवराआवरीला सुरुवात केली. श्रोतृमंडळी केव्हाच निघून गेली होती. नाथ पितांबर बदलून धोतर नेसायला आत गेले. आता सभामंडपात फक्त एकमेव अंग चोरून तशीच ती व्यक्ती बसली होती. नाथांना सभामंडपात आलेलं पाहताच अनोळखी तरुण उठून उभा राहिला. त्यानं नाथांना नमस्कार केला. नाथ जानवं करत म्हणाले, बाळ कोण तू? कुठून आलास? तो अत्यंत नम्रतेनं म्हणाला, मी फार लांबून गुर्जर प्रांतातून आलो आहे. म्हणजे द्वारका सोमनाथाच्या बाजूनं का? तीर्थाटनाला वगैरे निघाला आहेस का? नाथांना आपलं तरुण वयात केलेलं तीर्थाटन आठवलं. नाही, तीर्थाटन वगैरे काही नाही. मी इकडेच आपल्याकडेच राहायचा विचार करून आलो. अहो मी द्वारकेचाच आहे, पण आपली कीर्ती ऐकली म्हणून इथवर आलो. मी राहू नाही तर आपली अनुमती आहे ना? तो नम्रपणे म्हणाला. त्याच्या बोलण्यात इतकं लाघव होतं, इतकं प्रेम होतं, त्यानं सारखं बोलतच राहावं असं वाटत होतं. कीर्ती आणि माझी? पण ती कशासाठी? तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी आपला एक साधक आहे. जमेल तितकी भगवंताची सेवा करतो. त्यात कीर्तिरूप होण्यासारखं काही नाही. पण आपण आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी, फार उपकार होतील. छे, मला सेवेची अपेक्षाच नाही. पण तुझी इथं राहण्याची इच्छा असेल तर तितके दिवस राहा जितके दिवस तुला पाहिजे. आणि अन्न पाण्याला काहीही कमी पडणार नाही बरं का. पण महाराज, मला फुकटचं खायला आवडणार नाही. मी जर इथे अन्न ग्रहण केलं
तर मला इथं कामही करायला हवं. नाथ महाराज हसून म्हणाले, काय काय काम येतं तुला? देवपूजेची तयारी, पाणी भरणं, केरवारा, पाय दाबून देणं, अगदी अंगसुद्धा रगडायला येतं मला. शिवाय स्वयंपाकसुद्धा रांधता येतो. तो घाईघाईनं कामांची जंत्री सांगू लागला. एव्हा ना गिरिजाबाई तिथे आल्या होत्या. हा गुर्जर देशीचा ब्राह्मण आहे म्हणे, ऐकलत का? हा गुर्जर देशीचा ब्राह्मण आहे म्हणे. हा तुम्हाला स्वयंपाकात मदत करीन म्हणतो. अगं बाई, हो का? काय रे बाळा, तू असा इतक्या दूरवर कसा आलास? तुला आई वडील आहेत का? आणि हो रे, तुझं लग्न झालं आहे का? नाथ म्हणाले, हो हो हो, प्रश्नांची किती सरबत्ती. तो उत्तर तरी कशी देणार हो एकदम. तो म्हणाला, मला आई बाप नाहीत आणि तसं नात्याचं हे कुणीच नाही. मी अगदी एकटा सडा फटिंग म्हणावं तर हवं तसाच आहे. गिरिजाबाई चुकचुकल्या. अगं बाई, बिचारा ग, किती गोजीरवाणा आहे रे बाळ तू. बरं, तू ना खुशाल इथं राहा. आणि हे रे, नाव काय रे तुझं? श्रीखंड्या. त्या युवकाच्या स्वरात आनंद दाटला. श्रीखंड्या नाव म्हणजे अगदी वेगळंच वाटतं नाही? नाथ म्हणाले, अगं, वेगवेगळ्या प्रांताप्रमाणे नावात भिन्नता असते. नावात काय आहे? तेही खरंच आहे म्हणा. भगवंताला नाही का अनंत नावं, पण म्हणून त्याच्यात बदल होतो का? श्रीखंड्या म्हणाला, महाराज, स्नानाची सोय होईल का? इथे नदी, तलाव, विहीर हे असेल तर तिकडंच जाईन. नाथ महाराज म्हणाले, तू आता दमून आला आहेस. थोडा गूळ खा, पाणी पी, विश्रांती घे. मग संध्याकाळी आपण दोघंही गंगा स्नानाला जाऊ. मग सायं संध्या आटोपून परत येऊ. महाराज, मला इथं येऊन खूप वेळ झाला आहे. आपल्या पुराण श्रवणानं मी सुखानं नाहून निघालो आहे आणि तृप्ती लाभली आहे. ह्यापूर्वी इतकी मनाची विश्रांती मी कधीच अनुभवलीच नव्हती. श्रीखंड्या कानटोपी काढत म्हणाला. एकनाथांबरोबर सायं स्नानाला निघताना तो गिरिजाबाईंना म्हणाला, बा, गंगेवरून रिकाम्या हातानं येऊ नये म्हणून मी काही हंडा, कळशी घेऊन जाऊ का? भिंतीकडेला ठेवलेल्या कावडीकडे अंगुली निर्देश करून तो म्हणाला, अरे वा, इथे कावड आहेच की, तीच घेऊन जातो. असं म्हणून त्यानं आपल्या खांद्यावर पंचाची घडी घेतली आणि कावडीचा लवचिक बांबू खांद्यावर घेऊन तो नाथ महाराजांबरोबर नदीच्या दिशेनं निघाला. त्याच्या झप 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 चालीबरोबर कावडीचे रिकामे घट मजेशीर हिंदोळत होते. जय हरी.